सो नमस्कार सगळ्यांना। आज आहे योगा डे आणि योगा डेचा म्हटलं थोडासा व्लॉग बनवावा म्हणून दुपारच्या बॅचसाठी मी ब्लॉग बनवत आहे। आणि योगा डेसाठी मी मुलांच्या छोट्या म्हणजे जे ॲक्टिव्हिटी आहेत त्या घेत आहे, एक्सरसाइज घेत आहे, थोडासा योगा घेत आहे, कारण इथे कमी जागा असल्यामुळे जास्त पॉसिबल नाही आहे जास्त ॲक्टिव्हिटी। आणि योगाच्या मध्येच माझी एक स्टुडंट आलेली आहे, तिचा आज बड्डे आहे आणि ती सगळ्यांना चॉकलेट वाटत आहे। तिचं नाव आहे प्रियांशी। ती सगळ्यांना चॉकलेट वाटत आहे आणि म्हणजे व्हिडिओ काढायचं काही हे नव्हतं इतकं, पण योगाचा मी फक्त 1-2 मिनटाचा व्हिडिओ काढणार होते, पण आता प्रियांशी आधीमध्ये तर म्हटलं जर एक छोटासा मिनी ब्लॉगच बनवावा। आणि हा क्लास संपल्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे माझी। चालू क्लासमध्ये मला टाईम नाही भेटत ॲक्टिव्हिटी करायला, म्हणून मी सगळ्यांना थांबवलं होतं की 10-15 मिनटं आपण योगा एक्सरसाइज करायची आणि त्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता। इथे प्रियांशी सगळ्यांना चॉकलेट वाटून झालेले आहेत आणि आता तिने गिफ्ट आणलेले आहे सगळ्यांसाठी, पेन्सिल। तर ती सगळ्यांना पेन्सिल वाटत आहे आणि पाहू शकता प्रियांशी किती क्यूट आहे। तर सगळ्यांनी तिला विश करा आणि माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील, पण मला क्लास घ्यायचा असते त्यामुळे जास्त काळ व्लॉग किंवा व्हिडिओ काढायला जमत नाही। फक्त संडे टू संडे व्हिडिओ जमतील। शॉर्ट्स तर मी आधीमध्ये टाकतच असते, पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आज योगा डे आहे, तर सगळ्यांना माझे हे आव्हान आहे की सगळ्यांनी योगा एक्सरसाइज केलीच पाहिजे, त्यामुळे तुम्ही एकदम फिट आणि तंदुरुस्त राहाल। हे सगळे माझे दुपारच्या बॅचचे विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत आणि मला 2-3 बॅचला काही पॉसिबल नाही झालं योगा घ्यायला, फक्त दुपारच्या बॅचला मी योगा घेतलेला आहे। आणि सगळ्यांनी योगा एक्सरसाइज करा, फिट राहा, तंदुरुस्त राहा, निरोगी राहा। डियर प्रियांशी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। प्रियांशीचा बड्डे सेलिब्रेशन करून झाल्यावर थोडेसे योगाकडे आम्ही वळलेलो आहे आणि योगाचे इथे 4-5 प्रकार मी घेतले मुलांचे, थोड्या जागेमध्ये जे पॉसिबल होतं ते घेतलं, कारण मुलांनाही योगाचे महत्त्व समजलं पाहिजे। योगा से ही होगा हे समजलं पाहिजे त्यांना। योगामुळे आपण किती फिट राहू शकतो हे मुलांना महत्त्व पालकांनी तरी समजून सांगितलं पाहिजे। पालकांनी स्वतः सांगितलं तर मुलं टीचरांचं पण ऐकतात, असं नाही की फक्त टीचरांचंच ऐकते, पालकांनी सुद्धा काही गोष्टी मुलांना सांगणं खूप गरजेचं असतं। आणि इथं आमच्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत। हा मानेची एक्सरसाइज आहे चालू आमची, जेणेकरून आपल्या मणक्याला वगैरे काही त्रास होत नाही किंवा मान दुखत असेल, हे मणक्यासाठी पण खूप छान एक्सरसाइज आहे। आणि ही बसून पण तुम्ही करू शकता, एकदम ताठ बसायचं। आणि पण आता ही लहान मुलं आहेत तर त्यांना ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी सांगणं पण गरजेचं आहे, योगा एक्सरसाइजचे महत्त्व पण सांगणं गरजेचं आहे, म्हणून मी थोडंसं योगा घ्यावं म्हटलं। आणि काही स्कूलमध्ये म्हणजे प्रत्येक स्कूलमध्ये काही रोज योगा एक्सरसाइज घेत नाही, काय स्कूलमध्ये घेतात आणि त्यामुळं मुलं काही प्रॉपरली करत नव्हते, नीट लक्ष देत नव्हते, पण काही मुलं एकदम छान आणि ॲक्युरेट योगा एक्सरसाइज करत होते। लास्ट इयर मी मुलांचा रोज क्लास संपल्याच्या नंतर 10 मिनटं तरी योगा एक्सरसाइज घेत होते, पण स्टडी वर्क खूप असतो, मुलांचा अभ्यास घेणं खूप असतं, त्यामुळं मग नंतर मी ते बंद केलं। पण रोज 10 मिनटं तरी का होईना तुम्ही स्वतःसाठी टाईम काढून योगा एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, त्याने तुमची एकाग्रता वाढते, बुद्धी तल्लख होते। आणि हे बघा, हे आमच्या शाळेत आम्हाला अशी कवायत शिकवलेली, मी इथं कवायत प्रकार घेत आहे। तुम्ही तुमच्या शाळेत जिल्हा परिषद शाळेत अशी कवायत केलेली आहे का, मला नक्की सांगा। ॲक्च्युली मला मुलांचा सूर्यनमस्कार घ्यायचा होता, पण सूर्यनमस्कार घेण्यासाठी तिथं जागा सफिशियंट नाही, म्हणजे जागा कमी असल्यामुळं मी सूर्यनमस्कार घेतलेला नाही आहे। आणि हे बघा, बटरफ्लाय निघाले उडत 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 उडत। हा आहे बटरफ्लाय योगा आणि ही एक्सरसाइज आहे पोटाची चरबी वगैरे कमी करण्यासाठी। तर हे मुलं फिट आहेत, त्यांना काही गरज नाही आहे हे करण्याची, पण जे लेडीज आहेत जास्त तब्येतीने चरबी वाढलेली आहे त्यांनी हे 100 जरी केले असे तर दिवसातून
तर त्यांची तब्येत एकदम फिट अँड फाईन राहील. योगा एक्सरसाइज हे केलंच पाहिजे. मुलांना पण आत्तापासूनच त्याचं महत्त्व माहिती पाहिजे, तर ते पुढे जाऊन पण योगा एक्सरसाइज करतील. आणि तुम्ही पण सगळ्यांनी योगा एक्सरसाइज नक्की करा, त्यानेच तुम्ही निरोगी राहणार आहे, तुमचं आयुष्य वाढणार आहे. तर सगळ्यांनी नक्की करा. आणि हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.